काव्या प्रेमानं मानिनीला सूप भरवत असते आणि मानिनी तिला म्हणत असते, काव्या एक गोष्ट सांगू का गं तुला? अगं तू खमकी आहेस, हुशार आहेस, स्ट्रॉंग आहेस, पण माझी नंदिनी ना थोडी हळवी आहे. तिचा हा हळवेपणाच कुठेतरी आड येतो गं. तू तिला कधी एकटं पडू देऊ नकोस. तेव्हा आता काव्या चिडलेली असते आणि ती म्हणत असते, आता माझा खमकेपणा सगळ्यांना दाखवायची वेळ आली आहे मानिनी काकू, आणि तो मी आजच दाखवणार. आता संध्याकाळची वेळ झालेली असते. दिवे लागण्याच्या वेळेला काव्या देवासमोर उभी असते आणि ती शुभंकरोती म्हणत असते. तेव्हा आता सगळेच तिथे येतात आणि काव्य आता सर्वांना आरती देत असते. तेव्हा वसू आत्या तिथं येते आणि वसू आत्या नंदिनीला म्हणत असते, काय गं नंदिनी, आता तुझा प्रश्न परत तुलाच विचारावासा वाटतोय मला. शत्रुबुद्धी विनाशाय. अगं घरातलाच शत्रू असेल तर काय केलं पाहिजे? आणि ही गोष्ट आता काव्य ऐकते. आणि काव्या त्यांच्या जवळ येते. वसू त्या काव्याला म्हणतात, ए काव्या, काय झालं गं तुझ्या या नंदिनी ताईचं? खोटं पडली ना ती सर्वांसमोर? आम्ही रचलेल्या चक्रव्यूहात चांगलीच सापडलीस ना तू, अभिमन्यूसारखी. तेव्हा आता रम्याही म्हणत असते, हो ना आई, अगं आपण सगळेच चक्रव्यूहात सापडलोय आणि आपण सगळेच अभिमन्यू आहोत. तेव्हा मात्र आता जेव्हा म्हणतो, हो बरोबर बोललीस तू रम्या, अगं आपण सगळेच अभिमन्यू आहोत आणि तुम्ही रचलेल्या चक्रव्यूहात तुम्ही असे अडकाल ना की सुटताही येणार नाही. तेव्हा आता वसू आत्या जीवाला म्हणत असते, की मी तर सुटली आहे, अडकली कोण? तुझी ही बायको. आता काव्यामध्ये येते आणि काव्या म्हणते, कोण सापडलं आणि कोण नाही ना हे वेळच ठरवेल आत्याबाई. काव्या खूप रागात असते आणि काव्याचा तो अवतार बघून आता वसू आत्याची चांगलीच फाटलेली असते. काव्या म्हणत असते, की तुम्ही नंदिनी ताईला माझ्या जेवढं दुखवलंय ना त्याच्या कित्येक पटीने मी दुखावली गेली आहे. ज्या दिवशी माझ्या ताईने सांगितलं होतं ना, की लग्नातून नंदिनी ताईला तुम्ही किडनॅप केलं होतं, हा विषय माझ्यासाठी त्याच दिवशी संपला होता. फक्त विक्रम काकांना पुरावे द्यायचेत ना म्हणून आम्ही थांबलोय, आणि जेव्हा पुरावे हाती येतील ना तेव्हा गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. ही काव्या ना तुम्हाला असं तसं नाही सोडणार. तेव्हा आता तुमची उलटी गिनती करायला सुरू करा. हा लढा माझ्या एकट्या नंदिनीताईचा नाही, तर मी आहे तिच्यासोबत आणि तुम्हाला आता माझ्याशी भिडावं लागेल. कळालं आत्याबाई? अशी आता काव्या जोरातच आत्याला म्हणत असते. आता तिचा हा अवतार बघून रम्या ही खूप घाबरलेली असते आणि वसुताईची चांगली फाटलेली असते. आता काव्या तिला म्हणत असते, की हो आणखी एक गोष्ट, आणि जोपर्यंत पुरावे हातात येत नाहीत ना तोपर्यंत माझ्या नंदिनीताईकडं वाकड्या नजरेनं बघायचंही नाही आणि तिला काही बोलायचंही नाही. नाहीतर पुरावे येण्याची वाटही नाही बघणार ही काव्या. ही घ्या आरती आणि शहाण्या मुलीसारखं आउटन व्हा आणि जावा आराम करा तुमच्या रूममध्ये तुमच्या मुलीसोबत जाऊन. आता काव्याचं असं बोलणं ऐकून रम्या ही खूप घाबरली आहे बरं का.